तर आज मी तुमच्याबरोबर विदर्भात घरोघरी बनला जाणारा रात्रीचा बेत शेअर करणार आहे. तर आज आपण विदर्भ स्पेशल खिचडी, चून, घोळाना आणि फोडणीचं तेल कसं करायचं तेच बघणार आहोत. कोणाकोणाला हा मेनू आवडतो कमेंट करून नक्की कळवा. सर्वात अगोदर खिचडी लावून घेणार आहोत. त्यासाठी कुकरमध्ये 1 वाटी तांदूळ, अर्धा वाटी तुरीची डाळ 3 ते 4 वेळा स्वच्छ धुतल्यानंतर तांदूळ व डाळीच्या दुप्पट पाणी म्हणजेच 3 वाट्या पाणी घातलेलं आहे. वरून चवीनुसार मीठ, किंचित हळद आणि 1 चमचा तेल घातलेलं आहे. कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा. कुकर थंड झाल्यावर तुम्ही बघू शकता खिचडी मस्त झालेली आहे. ही खिचडी मोकळी सुटसुटीत करायची. या खिचडीवर वरून फल्ली तेल जरी घेतलं तरी खायला मस्त लागते. आता चून किंवा बेसन कसं करायचं ते बघणार आहोत. विदर्भात पिठल्याला चून किंवा बेसन म्हणतात. तर कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून थोडीशी मोहरी, थोडेसे मेथी दाणे, अर्धा चमचा जिरं, 1 छोटा बारीक चिरलेला कांदा, आवडीनुसार हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याचे पानं घालून खमंग फोडणी तयार करायची. कांद्याला सोनेरी रंग येतपर्यंत परतून घ्यायचा. यानंतर 1 चमचा लसूण पेस्ट, थोडीशी हळद, आवडीनुसार तिखट. जर तुम्हाला टमाटरचं बेसन करायचं असेल तर या स्टेजवर तुम्ही टमाटर घालू शकता, मस्त लागते. पण आज मी फक्त कांदा घालून करतोय. आता यामध्ये 3 ते 4 चमचे बेसन घालायचं आहे. गॅसचा फ्लेम लो करून बेसन थोड्या वेळ तेलामध्ये मस्तपैकी परतून घ्यायचं. वरून चवीनुसार मीठ घातलेलं आहे. बेसन चांगल्यापैकी भाजल्या गेल्यावर यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. बेसन तुम्हाला कितपत पातळ किंवा दाटसर हवं आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण घ्यायचं. हे चांगल्यापैकी मिक्स करून यावर झाकण ठेवून गॅसचा फ्लेम लो करून 1 ते 2 वाफा आणायचे आहेत. आपलं चून किंवा बेसन तयार आहे. वरून बारीक चिरलेला सांबार म्हणजेच कोथिंबीर घालून गरमागरम सर्व करायचं. फोडणीचं तेल करण्याकरिता 2 मोठे चमचे फल्ली तेल म्हणजे शेंगदाणा तेल गरम करून घेतलेलं आहे. अर्धा चमचा जिरं, यामध्ये आवडीनुसार लसूण पाकळ्या आणि सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहे. मिरच्या गॅस बंद केल्यावर घालायच्या म्हणजे त्या कुरकुरीत होतात आणि जळत नाही. घोळाना करणार आहोत. थंडीच्या सीझनमध्ये ज्याही भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही ते घेऊ शकता. बारीक चिरलेली मेथी, टमाटर, पातीचा कांदा, थोडेसे गाजराचे काप आणि मुळ्याचे काप घेतलेले आहे. तुम्ही फक्त मेथी, टोमॅटो आणि कांद्याची पात सुद्धा वापरू शकता. आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि तिखट घातलेलं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं. तर इथे आपला विदर्भातील सॅलड म्हणजेच घोळाना तयार आहे. तर आपला पूर्ण बेत तयार आहे. खिचडी सर्व करून घ्यायची. त्यानंतर चून, घोळाना, आंब्याचं लोणचं असेल तर तेही वाढून घ्यायचं. पापड तर हवाच आणि वरून फोडणीचं तेल. मस्त असा हिवाळा स्पेशल बेत तयार आहे. नक्की ट्राय करून बघा, 1 नंबर लागतो. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका.